नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमधील एखादी पोयम किंवा एखादा लेसन आपल्याला समजण्यास अवघड जातो. याचे कारण म्हणजे त्यातील बरेच शब्द असे असतात की आपल्याला त्याचे अर्थ माहीत नसतात. आपण आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या इंग्रजी पुस्तकातील पहिली पोयम म्हणजेच अ टीनेजर्स प्रेयर यामधील कठीण शब्दांचे अर्थ पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही कविता अगदी व्यवस्थितपणे समजेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला शब्द आहे टीनेजर्स. टीनेजर्स म्हणजे काय? किशोरवयीन मुले. किशोरवयीन मुले म्हणजे साधारणतः 13 ते 18 वर्षांची मुले असतात, त्यांना आपण किशोरवयीन मुले असे म्हणतो. प्रेयर. प्रेयर म्हणजे प्रार्थना. डार्कंड म्हणजे संकटमय किंवा वाईट. डिस्ट्रेस म्हणजे त्रास, चिंता किंवा मानसिक ताण. लॉर्ड म्हणजे परमेश्वर. टेम्पटेशन म्हणजे काहीतरी वाईट करण्याचा मोह. आणि शेवटचा शब्द आहे बेस्ट म्हणजे सर्वोत्तम. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असेच इंग्रजी विषयातील पोयम व लेसनचे कठीण शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलवर नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.